22 वर्षांचा हिशोब आज चुकता झालाय मंडळी. पण बापाने मुलासारख्या जपलेल्या भावानेच पाठीत खंजीर खुपसावा? थू असल्या रक्तावर. आज नागराज किल्लेदारचा असा काही माज उतरवलाय ना की बघून काळजा धस्स झालाय. ठरलं तर मग मध्ये या नागोबाचा जो काही मुखवटा फाटलाय ना ते बघून तुमचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. तो रडण्याचं जे काही नाचकी नाटक करत होता ना, प्रामाणिकपणे सांगतो, वाटलं स्क्रीनमध्ये घुसून 2 कानाखाली द्याव्यात आणि त्याचं थोबाड फोडावं. इतका निर्लज्ज, हलकट आणि हरामखोर माणूस असूच कसा शकतो? अहो, ज्या भावाने त्याला बापासारखी माया दिली त्यालाच मरायला टेकवलं या नीचानं. आज अर्जुन आणि सायलीने या साल्याला असा काही शॉक दिलाय की याच्या पायाखालची जमीनच सरकलीये. पण माझं डोकं तेव्हा फिरतं जेव्हा प्रतिमा आत्या अजूनही गप्प बसतात. अहो आत्या, इतका मोठा घात झाल्यावर त्या नायकाची लायकी काढण्याऐवजी तुम्ही अजूनही संस्कार काय बघताय? आता एक गोष्ट लिहून घ्या. हा नराधम नागराज जरी जेलमध्ये गेला असला तरी तो तिथेही शांत बसणार नाही. जेलमधून सुद्धा हा हरामखोर काहीतरी घाणेरडी खेळी खेळणार हे नक्की. आणि ती प्रिया नावाचा जो बांडगुळ घरात बसलाय ना, ती आता नागराजला वाचवण्यासाठी नाही तर स्वतःचं कातडं वाचवण्यासाठी या नागराजलाच डसायला कमी करणार नाही. पुढच्या भागात जेव्हा रविराज स्वतःला कोंडून घेतात ना, तिथे सायलीचं बाबा म्हणणं हेच सिद्ध करतंय की आता या पापी लोकांचे दिवस भरलेत. तुम्हाला काय वाटतं? या नागराजला पोलीस कोठडीत नांग्या ठेचून काढायला हवं की नाही? या भामट्याला कसली शिक्षा व्हायला हवी? तुमची तळतळाट व्यक्त करणारी कमेंट आत्ताच्या आत्ता खाली लिहा आणि या कमीन्याचा निषेध करा.